नमस्कार मंडळी, तुमचं अश्विनी अन्नपूर्णा चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत. आज आपण गुजराती स्पेशल डिश बनवणार आहोत, म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीपासून खमण ढोकळा बनवणार आहोत. छान 4-5 टिप्स आहे, छान फॉलो करा, तुमचे खमण कधीच बिघडणार नाही. व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली होती. छान स्वच्छ धुवून मी ते 4 तास भिजत घातलेली. इकडे बघू शकता माझी डाळ छान भिजलेली आहे. ती सोप्या पद्धतीने आपल्या हातावर तुटत आहे, तर समजून घ्यायचं आपली डाळ छान भिजलेली आहे. भिजल्यानंतर इकडे आपल्याला ती वाटून घ्यायची आहे. वाटताना आपल्याला डाळीतल्या पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण की त्याचा वापर केल्यानंतर आंबूस वास येतो. इकडे मी ती डाळ वाटण्यासाठी टाकली. त्यात मी 2 टेबलस्पून दही वापरलेलं आहे. ते वापरल्यानंतर मी थोडं पाणी घालून घेतलेले आहे. आपण परत वाटून घेऊया. डाळ ते वाटताना आपल्याला वाटण जास्त जाड ठेवायचं आहे, जास्त पेस्ट किंवा पातळ एकदम करायचं नाही आहे. त्याचं स्ट्रक्चर आहे ते छान येणार नाही. म्हणजे डाळ पूर्ण दळल्या गेली पाहिजे, पण जास्त पेस्ट व्हायला नको. इकडे माझं वाटण सगळं तयार झाल्यानंतर मी काढून घेतलं एका भांड्यात. त्यात मी 1 टेबलस्पून हिंग घातलेला आहे. 1 टेबलस्पून मी हळद रस छान घालून घ्यायचा आहे. आता आपण फेटून घेऊया. फेटताना आपल्याला 3-4 मिनटं छान फेटायचं आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जेवढं फेटणार तेवढं ते फुलणार आणि छान होणार. इकडे बघू शकता मी छान 3-4 मिनटं फेटून घेतलेले आहे. आपली डाळ आपल्याला हलकी लागायला लागते. हलकी लागल्यानंतर आपण समजून घ्यायचं आपली डाळ छान पेटल्या गेली आहे. इथे आपण आता झाकण ठेवून घेऊया. 7-8 तास आपल्याला छान भिजून द्यायचं आहे, जे बॅटर बनवलं आहे. इकडे बघू शकता मी रात्रभर ते छान भिजून दिलं. इकडे माझं सकाळी छान बॅटर भिजलेलं आहे. त्यात छान जाळीदार दिसत आहे. इकडे बघू शकता आपला बॅटर तयार झाल्यानंतर आता आपण त्यात खमंगाची तयारी करून घेऊया. खमंगसाठी काय सामग्री लागते ते मी त्यासाठी 3 हिरव्या मिरच्या छान आणि लसूणाच्या पाकळ्या घेतल्या 4-5 छान ठेचून घेतलेल्या. तुम्ही तिखटाप्रमाणे जास्त कमी वापरू शकतात. त्यात मी 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. ते छान घातल्यानंतर आपण परत फेटून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला ते वाटत आहे खूप जाड आहे, तर त्यात आपण थोडं पाणी घालून आपण थोडंसं बॅटर जे आहे पातळ बनवणार आहोत, पण जास्तही पाणी वापरायचं नाही आहे. इथे मी 2 टेबलस्पूनच पाणी वापरलेलं आहे आणि छान फेटून घेतलेलं आहे. बघू शकतात फेटताना आपल्याला एकाच साईडने फेटायचं आहे. छान मी पाणी घालून घेतलं आणि छान फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण इकडे स्टीमसाठी भांडं ठेवूया. स्टीमसाठी मी इथे कढई घेतली, त्यात पाणी घातलेलं आहे 1 कप. ते छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. ज्यात आपण ते बॅटर टाकणार आहोत खमंगसाठी, ते ताट आपल्याला छान खोलगट घ्यायचं आहे. त्यात मी तेल घालून घेत आहे. आपल्याला सगळ्यात ताटाला छान तेल लावून घ्यायचं आहे. आपलं बॅटर चिपकायला नको याची काळजी घ्यायची. त्यानंतर आपण ते बॅटर जे बनवलं होतं त्यात मी 1 टेबलस्पून सोडा घालत आहे. सोडा घातल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की बॅटर एका साईडने फेटा, कारण की एका साईडने नाही फेटलं तर वरती आपल्याला जी खमंग आहे त्याच्यावरती लाल तरंग येते, तर ते चवीलाही छान लागत नाही. त्याची तुम्ही नक्की काळजी घ्या. इकडे बघू शकता मी एका साईडने छान फेटून घेतलेलं आहे. फेटताना ज्यावेळेस तो सोडा घातल्यानंतर ते पीठ फुलायला लागतं, समजून घ्यायचं आपलं छान फेटून झालेलं आहे. इकडे मी लगेच ताट तयार केलं होतं, त्यात आपण ते आता बॅटर टाकून घेऊया. टाकताना आपल्याला बॅटर छान कानाकोपऱ्यात लावून घ्यायचं आहे. जास्त जागा सोडायची नाही आहे. ते छान लावल्यानंतर छान फुलतात आणि कच्चे राहत नाही. इकडे बघू शकता छान आपल्याला बॅटर लावून घेतलेलं आहे. इकडे माझं पाणीही छान गरम झालेलं आहे. आपण आता जे बॅटर तयार केलं आहे ते स्टीमसाठी ठेवून देऊया. इकडे बघू शकता मी ते स्टीमसाठी ठेवलं, तेव्हा आपण झाकण ठेवणार आहोत. आपल्याला 17-18 मिनटं छान झाकण ठेवून द्यायचं आहे. मोठा गॅस पाहिजे, बारीक गॅस ठेवू नका. इकडे बघू शकता छान आपलं तयार झालं आहे. त्यात मी काडी टाकून बघितली. काडीला ते पीठ लागलं नाही किंवा ते बॅटर लागलं नाही तर समजून घ्यायचं आपले खमंग छान शिजलेले आहे. समजा ते जर बॅटर लागून येत असेल तर आपण अजून थोड्या वेळ गॅस चालू ठेवावा, कारण ते कच्चेच असतात. आणि आपल्याला ते खमंग झाल्यानंतर मी इकडे थंड करून घेतले. आपल्याला जास्त गरमागरम ते कट करायचे नाही आहे पीस, कारण कट करताना ते तुटतात. थंड असल्यानंतर ते तुटत नाही. बघू शकता मी थंड करून घेतल्यानंतर इथे छान जे पीस आहे ते छान कट होत आहे. कट होताना आपल्याला कोणत्याही प्रकारचे तुटत नाही आहे किंवा काही प्रॉब्लेम पण देत नाही आहे. माझे छान कट करून झालेले आहे. आता आपण त्यावर फोडणी टाकून घेऊया. फोडणीसाठी मी ते छोटी कढई घेतली, त्यात मी 3 उबळ्या तेल घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर मी त्यात 2 टेबलस्पून
2 टेबलस्पून मोहरी घालणार आहेत. मोहरी तापल्यानंतर आपल्याला त्यात छान हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे बारीक कापून, त्याही घालायच्या आहे. त्या घातल्यानंतर आपल्याला दोन्हीही छान तडकून घ्यायचं आहे. त्यात तुम्ही कढीपत्ताही घालू शकतात. इकडे बघू शकता छान आपलं ते तडतडत आहे. आपल्याला जास्त जाळून घ्यायचं नाही आहे. मोहरीन ते घातल्यानंतर जे खमंगची जे आहे टेस्ट खूप छान लागते. इकडे बघू शकता मी आता ते खमंगवरती टाकून घेतलं. मी तुम्हाला आता जे पीस आहे ते दाखवते बाहेर काढून. किती छान झालेले आहे. इकडे बघू शकता किती स्पंजी दिसत आहे. एकसारखे आपले छान खमंग आलेले आहे. तुम्ही हे 4-5 टिप्स नक्की पाळा. तुमचे खमंग कधीच तुटणार नाही किंवा कधीच खराब होणार नाही. खूप छान होणार. इकडे आता चटणीची तयारी करूया. चटणीसाठी मी कोथिंबीर घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या, लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत. खमंगच्या बाजूचे जे तुकडे होते ते मी घातलेले आहेत. 1 चम्मच हिंग घालून घेतलेला आहे. त्यात चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि लिंबू पिळून घेतलेला आहे. त्यात मी जिरे आणि साखरही घातलेली आहे. मी जिऱ्यांचा व्हिडिओ काढायचं विसरले, तुम्ही नक्की टाका. ते टाकल्यानंतर आपली जी खट्टी मिठी चटणी खूप छान लागते. तुम्ही अशीच ट्राय करा. आपण इथं चटणी तयार केल्यानंतर त्यात पाणी घालून घेणार आहोत, कारण जे आपली खमंगची चटणी असते ती पातळच असते. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ नक्कीच ट्राय करा. ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल. खूप